नमस्कार, मी राजश्री. मागील एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे गुजरात डायरी यातील महत्त्वाचे ठिकाण द्वारकाधीश याबद्दल मी आपल्याला या एपिसोडमध्ये माहिती सांगणार आहे. आम्ही द्वारकेला 18 डिसेंबर 2025 या दिवशी पोहोचलो. साधारण दुपारचे 12 वाजलेले होते. मनाला खूप ओढ होती द्वारकाधीशाच्या दर्शनाची. एका राजाच्या दर्शनाला चाललो होतो ना आम्ही, पण दुपारी दर्शन बंद होते, कारण राजाच्या विश्रांतीची वेळ असते ती. द्वारकेचा राजाच होता ना कृष्ण, त्याच्या दुपारची विश्रांतीची वेळ ती. मग काय, दुपारी देवाचं दर्शन होतच नाही. देवाच्या दर्शनाची वेळ आहे सकाळी 5 ते 12 आणि संध्याकाळी 5 ते 11. संध्याकाळी आम्ही मंदिराच्या बाहेर पोहोचलो. बाहेरून फक्त मंदिराचा कळस आणि ध्वज दिसतो. मंदिर अजिबात दिसत नाही. द्वारकाधीशाच्या मूळ मंदिराची स्थापना अतिप्राचीन काळात झाली आहे. खरे तर कंसवधानंतर मथुरेत कृष्णाने राज्यकारभार सुरू केला होता. पण सततच्या शत्रूच्या आक्रमणामुळे मथुरेच्या जनतेला खूप त्रास होत होता. त्यामुळे कृष्णाने द्वारका स्थापन करून सगळ्या प्रजेला तिथे स्थलांतरित केले. आजूबाजूला अरबी समुद्र असल्यामुळे शत्रूंना आक्रमण करणे अतिशय अवघड होत होते. मूळ मंदिर हे साधारण 5000 वर्षापूर्वीचे बांधलेले आहे. द्वारकाधीश मंदिर म्हणजे श्रीकृष्णाचे राज्यकारभार बघायचे ठिकाण आणि बेट द्वारका म्हणजे त्याचे निवासस्थान. बऱ्याच जणांना हे माहीत नाही, म्हणून लोक जातात आणि नुसता बेट द्वारकेला जाऊन नमस्कार करून निघून येतात. पुढील भागात भेटूयात या पुढील माहितीसह. तोपर्यंत अनुमती द्या.